महाडमधील राड्या प्रकरणी मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांना शरण. सुनावणीसाठी विकास गोगावलेंना कोर्टात हजर केलं जाणार. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरे यांची सूचक पोस्ट. राजकारणात लवचिक भूमिका घेण्याचे संकेत. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. राज ठाकरे यांची पोस्ट. मुंबईच्या महापौर पदावरती भाजप कोणतीही तडजोड करणार नसल्याची माहिती. शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर पदावरच समाधान मानावं लागणार. भाजप सगळ्यात मोठा पक्ष असल्यानं महापौर पदावरती भाजप ठाम. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर घडामोडींना वेग. एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता. महापौर पद मिळवण्यासाठी शिंदेंच्या हालचाली सुरू. बाळासाहेबांचे वारसदार म्हणत असाल तर बीएमसीवरती भगवा फडकवण्यासाठी पुढे या. पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधव यांचं एकनाथ शिंदेंना आवाहन. बीएमसीमध्ये ठाकरेंची शिवसेना, शिंदे सेना, मनसे आणि काँग्रेस एकत्र येणार का, असा प्रश्न. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमची कोणतीही युती नाही. भाजप एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज पुन्हा एकाच व्यासपीठावर. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आयोजित कार्यक्रमाला राज ठाकरे राहणार उपस्थित. पंतप्रधान मोदींकडून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या दृष्टिकोनातून मोठी प्रेरणा मिळते. ती साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहू, मोदी यांची एक पोस्ट. बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त काही नव्या योजना जाहीर केल्या जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार नव्या योजनांची घोषणा. शिंदे रिगल सिनेमा इथल्या बाळासाहेबांच्या पुतळ्याला करणार अभिवादन. अत्याचाराच्या घटनेनं बदलापूर पुन्हा हादरलं. स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार. आरोपीला कोर्टात हजर केलं जाणार. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून स्कूल व्हॅन फोडण्याचाही प्रयत्न.